महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब 2014च्या निवडणुकीपूर्वी तुमच्या पाळलेल्या शेतकरी नेत्याने पाशा पटेल याने एक शेतकरी दिंडी काढली होती। त्या दिंडीच्या प्रमुख मागण्यापैकी एक मागणी ही होती लँड सीलिंग ॲक्ट रद्द करणे, म्हणजे जमिनीचा कमाल धारणा कायदा रद्द करणे ही मागणी होती। ती का होती हे आता महाराष्ट्रातील जनतेला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या 1147 एकर जमिनीमुळे समजले आहे। भाजपचे माजी आमदार आणि शेतकरी नेते पाशा पटेल यांनी सोयाबीनला प्रति क्विंटल 6000 रुपये भाव मिळावा, इंधनात इथेनॉल मिसळावं आणि लँड सीलिंग ॲक्ट रद्द करावा या मागणीसाठी लातूर ते औरंगाबाद पायी दिंडी काढली आहे। या पायी दिंडीत आमदार पंकजा मुंडे पालवे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे देखील सहभागी झाले होते। या दिंडीत शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून त्या केंद्रीय नेतृत्वाकडे पोहोचवण्याचा पाशा पटेल यांचा प्रयत्न आहे। महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याच्या लँड सीलिंग कायद्याअंतर्गत एका व्यक्तीच्या नावावर बागायती जमीन असेल तर 18 एकर, हंगामी बागायती जमीन असेल तर 27 एकर आणि पूर्णपणे कोरडवाहू जमीन असेल तर जास्तीत जास्त एका व्यक्तीच्या नावावर 54 एकर जमीन असू शकते। मग महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कुटुंबाच्या नावावर 1147 एकर जमीन कुठून आली हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्ही राज्यातील जनतेला सांगणे खूप गरजेचे आहे। आणि शेतकऱ्यांना काही अडचण नसताना तुम्ही लँड सीलिंग ॲक्ट रद्द करण्याची मागणी शेतकरी दिंडीच्या निमित्ताने का केली होती हे तुम्ही राज्यातील जनतेला सांगणे फार गरजेचे आहे। याचा अर्थ तुमचे भारतीय जनतेचे संपूर्ण मंत्री खासदार हे भ्रष्टाचारी आहेत का हा प्रश्न महाराष्ट्र राज्यातील जनतेला पडल्याशिवाय राहत नाही। सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं ये देश नहीं मिटने दूंगा। जय जवान जय किसान।